छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव परिसरात उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भपात आणि लिंगनिदान रॅकेटची पाळेमुळे खोलवर असल्याचे तपासात समोर आले। MIDC सिडको पोलिसांनी शनिवारी पिसादेवी भागात सापळा रचून या प्रकरणातील 2 मुख्य हस्तकांना अटक केली आहे। धक्कादायक बाब म्हणजे अटकेतील एका आरोपीने केवळ यूट्यूबवरून लिंगनिदान करण्याचं प्रशिक्षण घेतल्याचं निष्पन्न झालं आहे। बोर्डवर राहुल माणिकराव झोंड आणि डॉक्टर सतीश सोनवणे यांचा जुना चालक सोमनाथ परसराम बारसे अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत। न्यायालयानं दोघांना 27 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या रॅकेटबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी एक महिला कर्मचाऱ्याला डमी पेशंट बनवून सापळा रचला। लिंगनिदानासाठी 14,000 रुपयांचा सौदा ठरवण्यात आला होता। ठरल्याप्रमाणे आरोपी पिसादेवी परिसरात कारमध्ये आले असता पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडलं। आरोपींकडून विदेशी बनावटीचा पोर्टेबल सोनोग्राफी प्रोब आणि एक टॅब जप्त करण्यात आला आहे। दरम्यान या प्रकरणातील मुख्य सूत्रधार डॉक्टर सतीश सोनवणे आणि संबंधित महिलेचा पती सपकाळ हे अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। सर, जी नारेगावची गर्भपाताची जो घटना समोर आली होती त्यातल्या आरोपींना तुम्ही कसं निष्पन्न केलं? जो याआधी गुन्हेगार केलेले होते सोनवणे यांच्यावर आधी पोलीस नगर व वाळूमध्ये जे गुन्हे दाखल झाले होते त्या अनुषंगाने आम्ही त्याच्यावरच जास्त फोकस केला आणि जो नवीन मुलगा आहे त्याच्यावर फोकस केला आणि अनिल सपकाळ ज्याच्याशी कॉन्टॅक्ट झाले होते आणि अनिल सपकाळशी कॉन्टॅक्ट सोनवणेशी ऑलरेडी होते। मग आम्ही त्याच्यातून ते सर्च करून असं कोणी आहे का आणखी सर्च करता करता त्यांना एक फोन लावला। तर तो फोन लावला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हे असू शकतात। त्या अनुषंगाने मग आमचीच टीम पोलिसांची टीम लावली आणि ते हो म्हटल्यानंतर आम्ही आमच्या हद्दीमध्ये बोलवायचा प्रयत्न केला, घरी बोलवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना डाऊट आल्यामुळे ते नाही म्हटले। मग ठीक आहे, तुम्ही जिथं म्हणाल तिथं येऊ आम्ही। असं झाल्यानंतर आम्ही ज्या दिवशी ठरवलं त्या दिवशी आम्ही गेलो, सापळा रचला। 2-2च्या टीमनं वेगवेगळे पाठवले, एक नवरा बायको करून पाठवलं आणि त्यांच्यासोबत आमची एक होमगार्ड असे 3 जण ते सोबत होते। आणि जसं तो आला तसा त्याला तो डाऊट आला की हे वेगळंच दिसू लागलं, तर तो पळून जायचा प्रयत्न केला आणि पकडलं त्यांना। डॉक्टर वगैरे प्रॉपर डॉक्टर कोणीच नव्हते? नाही, प्रॉपर डॉक्टर कोणीच नाही। आणि तो जो मुलगा आपण सांगितलं की तो युट्यूबवर शिकला, तो नेमका कोण होता त्या प्रकरणासोबत? तो प्रकरणात ह्या आधी सोनवणेच्या कनेक्टमध्ये होता, त्यामुळे तो जो टॅब होता आणि स्क्रोम होता तो सोनवण्याचाच आहे। त्याच्याकडून मी घेतलेला होता, मला त्यांनी हाकलून दिलं होतं माझ्याकडे काम करत होतं त्यावेळेस। आणि कुठल्या तरी गुन्ह्यात त्याचा संबंध असावा त्या अनुषंगाने सगळी प्रक्रिया युट्यूबवरून शिकली? यूट्यूबवरून शिकले असं तो सांगतोय। यांना कोर्टात हजर केलं? यांना मान्य कोर्टात हजर केलं। मान्य कोर्टाने आम्हाला 7 दिवस पिसार दिलेला आहे 27 तारखेपर्यंत। त्या अनुषंगाने आम्ही त्याच्याकडे विचारपूस करून आणखी कोणी आहेत का ते आम्ही निष्पन्न करण्याचा प्रयत्न करू।